माझा माझ्या मुलींवर पूर्ण विश्वास आहे, म्हणूनच तर कदाचित ते प्रेमाचे चाळे करताना तुम्हाला विचारलं सुद्धा नाही. तर मग कसलं काम शिकायची इच्छा आहे तुम्हाला? काय आहे की अरे तुम्हा दोघींना मी इतकं चांगलं शिक्षण यासाठी दिलं की छोट्या मोठ्या नोकरी करता तुम्ही स्वतःचा अपमान करून घेत फिरावं. सानिया, ना तू त्याला फोन करणारेस आणि नाही तू त्याला विश करणारेस, कारण मी त्याच्यासाठी एक सरप्राईज पार्टी अरेंज करणार आहे बघ. कारण त्यावेळी तो काही सुद्धा बोलू शकणार नाही. यू अंडरस्टँड दॅट? तर काही ना काही खास गोष्ट असेलच. हो पप्पा, पण पप्पा मी त्याला गिफ्ट काय देऊ? धडधड वाढे उरिया कसली ही देवा परीक्षा, दूर होणे त्याच्या पासूनी जगू कसे ते सांगाना. धडधड वाढे उरिया कसली ही देवा परीक्षा, दूर होणे त्याच्या पासूनी जगू कसे ते सांगाना. धडधड वाढे. हे काय लपवतेस? मी नाही सांगणार. अरे दाखव ना मला. अरे दाखव ना मला. गिफ्ट आहे. दाखव प्लीज, दाखव. हे बघ. लव्हर्स पॉइंट. हो. हे काय आता? ह्या जागेचं नाव आणि ही जागा आज मी तुला तुझ्या बर्थडेचं गिफ्ट म्हणून देते. ओह, याचा अर्थ ह्या जागेचा मालक आता मी आहे, हो ना? ही जागा तू माझ्या नावावर केलीस? तुझ्या नाही, प्रेम करणाऱ्या माणसांच्या नावे. आजपासून ही जागा त्यांची आहे जे एकमेकांवर प्रेम करतात. तुला आठवतंय आर्यन, आपण पहिल्यांदा याच जागी भेटलो होतो, हो ना? आणि आपल्या प्रेमाची सुरुवात पण इथेच झाली होती ना? माहित नाही उद्या आपण असू नसू, पण या जागेच्या रूपात आपलं प्रेम कायम जिवंत राहील. नाही मानसी, अगं आपल्या प्रेमाचं वय इतकं कमी नाही. भेट तुझी माझी घडे जशी या
गगनाला धरणी मिळे, भेट तुझी माझी घडे जशी ह्या गगनाला धरणी. कुठे माहित होतं मला की आपण पण इथेच असू, ही जागा पण इथेच असेल, पण आपलं प्रेम कुठेतरी हरवून जाईल. जाऊ कुठे सांगना, भेट तुझी माझी घडे जशी ह्या गगनाला धरणी मिळे, भेट तुझी माझी घडे जशी ह्या गगनाला धरणी मिळे. नयनाच्या डोही तुझ्या डोंबून गेले मी, जाऊ कुठे सांगना, भेट तुझी माझी घडे जशी ह्या गगनाला धरणी मिळे. मला बनायचंय air hostess. दीदी काय करतेस तू? दाखव. हे काय करतेस प्रिया? अरे हे कार्ड कोणासाठी बनवलं जात आहे? म्हणजे आज आर्यनचा बर्थडे आहे. जेवढ्या मेहनतीने ज्याला विश करण्यासाठी कार्ड बनवलंयस, काय तू त्याच्यापर्यंत पोहोचवणार नाही असे कार्ड? मी माझ्या प्रेमाला विश केलंय, आर्यनला विश नाही केलं. दीदी, आर्यनच तर तुझं प्रेम आहे. तुला नाही समजणार प्रिया. प्रेम एक असा अनुभव असतो जो फक्त एकदाच अनुभवता येतो आपल्याला, आणि मग नंतर तो कायमचा आपल्या स्मरणात राहतो. प्रिया, मला कळते दीदी, तू आर्यनला कधीच विसरणार नाहीस. मी आर्यनला विसरले प्रिया, पण माझ्या प्रेमाला नाही, आणि कदाचित कधी विसरू पण शकणार नाही. कारण की प्रेम फक्त एकदाच होतं. पण माहितीये प्रिया, आपण ज्याच्यावर प्रेम करतो, आपल्याला त्याची साथ मिळो अगर ना मिळो, पण त्याचं प्रेम कायम आपल्या बरोबर वाटचाल करतं, कायम आपल्या बरोबर वाटचाल करतं. वाह, लाखात एक मुलगा आहे. आपल्या मानसीला यांच्यापेक्षा चांगला मुलगा तर मिळूच शकत नाही. आणि जर ह्याने मानसीशी लग्न केलं तर त्याचं तर नशीबच फळफळेल ना. बघा बघा बहिणी, बघा. अरे भावड्या, तू आम्हाला असं का बघतोयस? अरे मुलगा काही लुळा पांगळा नाहीये. नागपूरमध्ये खूप मोठी चामड्याची फॅक्टरी आहे त्यांची. हा, आणि मुलगा त्याच फॅक्टरीमध्ये आपल्या वडिलांसोबत काम करतो. अरे खरं तर नागपूरमध्ये आपल्या पूर्वजांनी आपलं इतकं चांगलं नाव करून ठेवलंय, नाहीतर मानसीशी लग्न कोण करणार आहे? कुठे ते लोक आणि कुठे. अरे मानसी, पिया, या या आत या. तुम्ही पण फोटो बघून घ्या. तुझ्या जिजाजींचा फोटो नाही बघायचा का पिया? अरे मानसी तर लाजते बहुतेक, पण तू तर बघू शकतेस ना प्रिया.
काही प्रॉब्लेम नाही, मीच दाखवते की. आण भावड्या आण. थांब, मीच दाखवते तुला. बघ बघ किती सुंदर फोटो आहे. अरे तू इकडे तिकडे काय बघतेस? मानसीला पण दाखव. नाही म्हणजे तिचा होणारा नवरा आहे ना तो. Happy birthday to you. Happy birthday dear Aryan. Happy birthday to you. Happy birthday Aryan. Thanks. सो मिस्टर मुधोळे, कशी वाटते ही जोडी? Made for each other. पास हे नातं जोडलं जावं, मग आयुष्याकडून अजून काहीच मागणं नाही. एकच तर मुलगी आहे माझी, सगळं काही तिच्यासाठीच तर आहे. माझा सर्व पण आर्यनच आहे. सानिया बाळा, गिफ्ट नाही देणार आर्यनला तू? ऑफ कोर्स पप्पा. आर्यन, हे काय उघडून बघ तूच. यामध्ये तुझी स्वप्न आहेत. डोंट बी सरप्राइज माय चाइल्ड. मी म्हटलं होतं ना तुला की या गिफ्ट रॅपमध्ये तुझं स्वप्न कैद आहे. मला सानियाने सांगितलं की मला आर्यनला असं काही गिफ्ट द्यायचं जे त्याच्या कायम स्मरणात राहील. मी सानियाला सांगितलं की तू त्याला त्याचं स्वप्न दे. अँड हिअर यू आर. तुझ्या हातामध्ये तुझं स्वप्न. मिस कंबाटा, आर्यनच्या हातामध्ये आता युनायटेड स्टेट्सच्या लीडिंग एअरलाइन्सच्या को पायलटचा अपॉइंटमेंट लेटर आहे. ओह, दॅट्स रिअली ग्रेट मिस्टर मुधोळे. इनफॅक्ट आजच ह्याचं ट्रेनिंग संपलंय आणि आजच अपॉइंटमेंट लेटर. आर्यन, ह्यापेक्षा मोठं गिफ्ट तुझ्या बर्थडेला आणखीन काय असू शकतं रे? मिस्टर मुधोळे, जर मी स्वप्न बघू शकतो तर मी ती पूर्ण पण करू शकतो. आर्यन, आर्यन, मिस्टर मुधोळे, आर्यनच्या वतीने मी तुमची माफी मागते. इट्स ओके, इट्स ओके. पण मला या मुलाचा आत्मविश्वास आवडला. I'm proud of you. Let's go. Goodbye, Miss Kambata. Goodbye. मला बनायचंय air hostess. ब्रावो आर्यन, ब्रावो. शेवटी तू तेच केलंस ज्याची मला भीती होती. यु नो आर्यन, छोट्या लोकांची संगत विचार सुद्धा गरीब बनवते आणि दॅट्स द प्रॉब्लेम विथ यू. एवढी मोठी अपॉर्च्युनिटी तुझ्या समोर आली आणि तू काय केलंस? ठोकर मारलीस त्यावर. इनफॅक्ट आर्यन, तू स्वतःच्या नशिबाला ठोकर मारलीयस. आश्चर्य वाटते ना दीदी? एवढा अनुभव असणारे तुझे डोळे चुकीचे कसे काय ठरले याचं? काय तुला दिसत नव्हतं की तिकडे काय चाललं होतं? गिफ्टच्या नावावर सौदेबाजी.
दीदी सानियाला फक्त आर्यन पाहिजे आणि मिस्टर मुधोय ना आपल्या मुलीचं सुख. आणि या सगळ्यामध्ये सौदा चालला होता. सौदा होत होता माझ्या स्वाभिमानाचा, माझ्या तत्वांचा, माझ्या आत्मसन्मानाचा. तू हे काय बोलतोयस आर्यन? तत्व, सौदेबाजी. हाय टाइम आर्यन, बघ गोष्टी राईट पर्स्पेक्टिव्हनी पाहायला सुरुवात कर तू. मिस्टर मुधोळे फक्त ह्यासाठीच आले होते कारण आम्हाला वाटतंय की तुझ्या आणि सानियामध्ये एक नातं तयार व्हावं. पण तू हे काय केलंस? तू हे अशा प्रकारे वागलास तू त्यांच्यासमोर? हायच दीदी, नातं प्रेमाने बनतं, ते खरेदी नाही केलं जात. आणि मिस्टर मुधोळे तर आपलं स्वप्न खरेदी करायला आले होते. ते स्वप्न जे आपण पाहिलं होतं, ते स्वप्न जे तू पाहिलं होतंस आणि मी तुझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. ह्या अपेक्षेने नाही की उद्या कोणीतरी येऊन माझं ते स्वप्न पूर्ण करेल, तर ह्या जिद्दीने की एक दिवस मी माझं ते स्वप्न स्वतः पूर्ण करेन. दीदी, कदाचित तुझ्या अपेक्षा माझ्याकडून संपल्या असतील, पण माझ्या अपेक्षा माझ्याकडून अजूनही बाकीच आहेत. I just can't believe it. I just can't believe it. माझी मुलगी त्या मुलावर प्रेम करते. काय आहे त्याच्यामध्ये एवढं? काय लायकी आहे त्याची? यू आर स्मार्ट, चार्मिंग, सक्सेसफुल. आणि तो काय आहे तो? आणि त्याचा ॲटिट्यूड जीवनात कधीच यशस्वी नाही होऊ देणार त्याला. पप्पा, मला आर्यनचं यश बीश नकोय. आर्यन पाहिजे. काय वेडेपणा आहे हा? पप्पा, हा वेडेपणा नाहीये, प्रेम आहे. कसलं प्रेम आहे तुझे? त्याने तुझ्या फिलिंग्सला हर्ट केले, तुझ्या गिफ्टचा अपमान केला, माझा अपमान केला, तरी पण तू त्याच्यावर प्रेम करतेस. पप्पा, मला आर्यनला मिळवायचंय, कोणत्याही परिस्थितीत मिळवायचंय. त्याला हे माहित नाही की सानियाला जे हवं असतं ते मिळवूनच गप्पा बसते ती. माझ्या प्रेमाला कुणी नामंजूर करेल हे मी टॉलरेट करूच शकत नाही. आणि एक दिवस मी त्याचा माज उतरवणार, एवढं नक्की. बाळा, त्याचा माज उतरवण्यापूर्वी त्याचा स्वभाव बदलावा लागेल. त्यानंतर तो स्वतःहूनच बघ तुझ्याकडे तुझ्या प्रेमाची भीक मागेल. असं होऊ शकतं पप्पा? हो, नक्की होऊ शकतं. मी त्याचा आत्मसन्मान तोडेन. ते कसं काय? हो, भरोसा आहे ना त्याला स्वतःच्या कर्तृत्वावर की तो स्वबळावर पायलट बनवू शकतो. आता बनून दाखवू दे पायलट. मी त्याची अशी हालत करीन सांगतो की त्याला कोणत्याही एअरलाईन मध्ये नोकरी नाही मिळणार आणि शेवटी तो थकून तुझ्या पायाशी लोळण घेईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, मिस खंबाटा आणि आर्यनला ही गोष्ट कळता कामा नये की ह्याच्या मागे आपला हात आहे. दी, तू खोटं बोलतेयस. एकतर तू आर्यनला विसरणं मुश्किलच आहे आणि त्याच्या प्रेमाला सुद्धा. आता या गोष्टींचा काही फायदा नाही. माझ्यासाठी या गोष्टीला काही महत्त्व नाही. काल तर तुझ्यासाठी हेच आयुष्याचे दरबंध होते. मग आज असं काय झालंय आता की तुझ्यासाठी महत्त्वाचं राहिलं नाहीये? कदाचित ह्याला जगणं म्हणतात. याला जगणं नाही म्हणत दीदी, याला जीवनाशी केलेली तडजोड म्हणतात. तडजोडीचं नावच तर जगणं आहे प्रिया. ही कसली तडजोड आहे दी? रज्जू, आज तू ज्या मुलाचा फोटो तुला दाखवत होती, काय तो तुझ्या लायकीचा आहे? तुला शोभेल असा आहे तो काळा भदाडा मुलगा? आपल्या समाजामध्ये मुलीही नाही ठरवत की त्यांचा पती त्या मुलीच्या लायक आहे की नाही. हे तू बोलतेस दी? तू मुंबई युनिव्हर्सिटीची टॉपर? इतकं सगळं असून सुद्धा जर तुझे विचार असे असतील तर फाडून टाक त्या डिग्रीला. अशी डिग्री, असं एज्युकेशन काय कामाचं दी, जे तुला हे नाही शिकवू शकत की आम्हा मुलींना सुद्धा
आमचं जीवन आपल्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे. दी, हे बघ, एक बार पुन्हा तुझं आयुष्य तुझा दरवाजा ठोठावते दी. बोलून तर बघ आर्यनशी दी, प्लीज. परत अशी संधी तुला कधीच नाही मिळणार दी. प्लीज दीदी, बोल एकदा तरी तू. हॅलो मानसी, आर्यन, मला तुला भेटायचंय. गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू